शिवाजी महाराजांचं स्मारक ज्या ठिकाणी आहे त्याच्या काही अंतरावरती गेल्यानंतर तिथे जी लोक कुजबूज करतात महाराजांनी तर ऐकायला नाही पाहिलं का? सरांनी सांगितलं असं सरीला गेल्यानंतर बघा महिला परराष्ट्र मंत्री म्हणाले मला रायगड किल्ला पाहायचा आहे. यंत्रणेने महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला फोन केला, मुख्यमंत्र्यांनी कलेक्टरला फोन केला रायगडच्या, सांगितलं की व्हिएतनामच्या महिला परराष्ट्र मंत्री रायगड किल्ल्यावर येतात. यंत्रणा हल्ली सगळी आणि हेलिकॉप्टर त्या महिला परराष्ट्र मंत्री रायगड किल्ल्यावर उतरल्या. उतरताना त्यांनी स्वतःचा चप्पल बुट जे काय आहे त्या हेलिकॉप्टर मध्ये ठेवलं. अनवाणी पायाने खाली उतरल्या. रायगड उतरता क्षणी त्यांनी माती घेतली, कपाळाला लावली, दुसरी मूठ भरली, पर्स मध्ये टाकली. आमच्या पण महिलांच्या पर्स असतात, चॉकलेट असतं, मेकअपचं सामान असतं, पण त्या महिला परराष्ट्राच्या मंत्री होत्या, त्या महिला परराष्ट्र मंत्र्यांनी रायगडची माती घेतली, पर्स मध्ये टाकली. रायगड किल्ला पाहिला. पत्रकार सगळं पाहत होते. पत्रकाराने विचारलं तुम्ही रायगड किल्ल्यावरती आला तिथपर्यंत ठीक होतं, तुम्ही रायगड किल्ला पाहिला इथपर्यंत ठीक होतं, तुम्ही माती कपाळाला लावली इथपर्यंत ठीक होतं, पण तुम्ही जी मूठ भरून माती घेतली आणि पर्स मध्ये टाकली याचं कारण काय? तो त्या महिला परराष्ट्र मंत्री म्हणाल्या आमच्यावरती अमेरिकेने 40 वर्ष अन्याय केला आणि अमेरिकेला वाटायचं व्हिएतनाम नावाचा छोटंसं राष्ट्र आहे, कागद घ्यावा, चोळामोळा करावा आणि फेकून द्यावा, काही क्षणामध्ये आम्ही व्हिएतनाम उद्ध्वस्त करू. त्या अमेरिकेला आम्ही 40 वर्ष अमेरिकेची लढा दिला. 40 वर्ष लढा दिल्यानंतर अमेरिकेच्या सैन्यांना आमच्या व्हिएतनाममध्ये सर्व ते पळ करून लावलं. जेव्हा या सगळ्या घटना घडत होत्या तेव्हा आमच्या व्हिएतनामचे राष्ट्रपती जे होते हो ची मिन्ह त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं शिवचरित्र वाचलं होतं. शिवचरित्रामध्ये गनिमिकावर काय असतो त्याचा वापर आम्ही तिथं केला आणि अमेरिकेला आम्ही हात लावून लावलं. जगाला छत्रपती शिवाजी महाराजांची घेतली आणि त्या हो ची मिन्ह जे आहे व्हिएतनामचे राष्ट्रपती त्यांनी मृत्यूपत्र लिहिलं. त्या मृत्यूपत्रामध्ये काय लिहिलं त्यांनी? मी मेल्यानंतर माझ्या समाधीवरती एकच वाक्य लिहा, इथं छत्रपती शिवरायांचा मावळा विश्रांती घेत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती महाराष्ट्रात साजरी होते का? होते. हिंदुस्थानामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये होते, पण अख्ख्या भारतामध्ये नाही, जगामध्ये सर्वात जास्त मोठ्या प्रमाणामध्ये शिवजयंती साजरी केली जाते.